नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। मार्च 2025 पूर्वी निवृत्त झाल्यासाठी आत्ताच्या घडीच्या आनंदाची बातमी समोर येत आहे। या संदर्भात राज्य सरकारकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आयुक्त शिक्षण पुणे यांनी मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान या बाबीसाठी निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखाशीर्षा अंतर्गत एकूण 127,51,53,000 इतके अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर एकूण 127,51,53,000 इतके अनुदान निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। सदर शासन निर्णयानुसार मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी लेखाशीर्ष सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, इतर स्थानिक संस्थांना अनुदाने याखालील 4 निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखाशीर्षाखाली सन 2025-26 साठी एकूण 167,51,53,000 इतका डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे।